मित्रांनो, तुम्ही कधी तुमच्या लहानपणी असं कर्ज घेतलंय का, जे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घेतलं, जे पोटाची आग शमवण्यासाठी घेतलं किंवा जे मित्रांमध्ये प्रौढी मिरवण्यासाठी घेतलं आणि ते कर्ज फेडताना झालेली कुतरहोड, झालेली कुचंबणा आणि झालेली फरफट या कथेतून आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शंकर पाटील लिखित मी फेडलेलं एक कर्ज ही कथा आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करावं. त्यामुळं आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युट्यूब मदत करतं आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त चांगल्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा सुद्धा मिळते. आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मी फेडलेलं एक कर्ज. आता मी 50शी ओलांडली आहे, पण अजूनही कोणाचे 4 पैसे द्यायचे असले तर मी अगदी अस्वस्थ होऊन जातो. कधी एकदा त्या कर्जातून मुक्त होईन असं होऊन जातं. गेल्या 50 वर्षात इतके उन्हाळे आणि पावसाळे पाहूनही या बाबतीत माझं मन काही निब्बर झालं नाही. ते अजूनही कोवळच राहिलं आहे. बालपणापासून त्यात काही बदल झाला नाही. कुणाचंही देणं असलं की मी अगदी बेचैन होतो. यासाठी शक्यतो मी कोणाचं देणं ठेवत नाही. सगळे व्यवहार रोखीचे करतो. या बाबतीत लहानपणापासूनच माझं मन भित्र आहे, विलक्षण भित्र, अगदी सशासारखं. अशा या भित्र्या बालवयात एक कर्ज घेतलं आणि ते कसं फेडलं ही एक कथाच आहे. त्याचं असं झालं, मी मराठी 4थी पास झालो आणि त्यापुढील शिक्षणाची सोय आमच्या गावी नसल्यामुळं मला गडिंग्लजला जाऊन एका नातेवाईकांकडे राहावं लागलं. गडिंग्लजला हायस्कूल होतं. मॅट्रिक पर्यंत शिक्षणाची सोय होती. तिथल्या हायस्कूलमध्ये नाव घातलं. मराठी 5वी आणि इंग्रजी 1लीच्या वर्गात मी दाखल झालो. 70 मैल दूर असलेल्या या तालुक्याच्या गावी मी आलो तेव्हा परमुलकात मन काही रिजत नव्हतं. घरची, आईची आठवण यायची. एकटं एकटं वाटायचं. तसं वयही लहानच होतं. आईला सोडून दूर राहण्या इतका मोठा नव्हतो, पण शिक्षणासाठी इथं राहणं भाग होतं. नवी सून नांदायला सासरी जाते तसा आलो होतो. आई वडिलांविना पोरक्या पोरासारखा दिवस कंठत होतो. या परक्या मुलखात माझं मायेचं असं कोणी नव्हतं. कोणाजवळ हट्ट करावा, काही हक्कानं मागून घ्यावं अशी कोणी व्यक्ती नव्हती. मला अगदी वनवाशासारखं वाटायचं, पण त्याला इलाज नव्हता. शिक्षण घ्यायचं तर हे कठीण दिवस कंठणं भाग होतं. जाणारा एक एक दिवस मोजत मी तिथं राहून शिक्षण घेत होतो. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला तेवढा घरी यायचो आणि पुन्हा वनवासाला जायचो. अशी 2 वर्ष गेली. या परक्या मुलखातही हळूहळू मन रुळत गेलं. नवे मित्र जोडले. त्यांच्याबरोबर बोलू लागलो, खेळू लागलो. त्यात काही श्रीमंत पोरं होती. त्यांच्याबरोबर कधी कधी हॉटेलात जाऊन शिरा पोहे खाऊ लागलो. पैसे ते देत होते. मित्र म्हणून मला खाऊ घालत होते. इथंच माझं चुकलं. मला हॉटेलच्या त्या खाण्याची चटक लागली. मराठी 7वी आणि इंग्रजी 3रीच्या वर्गात होतो. या अशा पोरवयात भूकही विलक्षण लागते. मी तर भुकेनं सदैव वखवकलेला असायचो. परक्या घरात होतो. हक्कानं काही घेऊन खाता येत नव्हतं. 2 वेळा समोर जे येईल तेवढंच गिळायचं. अक्षरशः ताट पुसून जेवत असे. ताटात एखादा पदार्थ मी टाकला आहे असं कधी होतच नसे. भूकच इतकी असायची की दिसेल तो पदार्थ मी फस्त करायचो. भाकरी असो, पोळी असो, शिळी असो किंवा ताजी असो, जे ताटात पडेल ते मी हापापून खात असे. समोर दिसेल तो पदार्थ पोटात कोंबत असे. अशी विलक्षण भूक होती. 2 वेळा घरात जेवून ही भूक काही भागायची नाही. बाहेरचे हॉटेलमधले पदार्थ मोह घालायचे. आमच्या शाळेच्या फाटकाजवळच एक हॉटेल होतं. काही श्रीमंत पोरांबरोबर तिथं मी जात असे. हळूहळू माझं तिथं वळण पडलं. बाळू नावाचा एक माणूस त्या हॉटेलचा मालक होता. तो मला ओळखू लागला. मी माझ्या नावाचं त्या हॉटेलात खातं उघडलं. कशाच्या जीवावर मी हे खातं उघडण्याचं धाडस केलं कळत नाही, पण खातं उघडून मी बिल करू लागलो. खाण्याची चटकच लागली होती. तिथले ते कांदा पोहे, शिरा, मिसळ मला काही गप्प बसू द्यायचे नाहीत. मधली सुट्टी झाली की माझे पाय आता तिकडे ओढूनच न्यायचे.
होता होता माझ्या खात्यावरची बाकी वाढत चालली. बाळूनं म्हणजे हॉटेल मालकानं बिलाचा तगादा लावला. मी खात असतानाच एकदा तो मला म्हणाला, "बिल कवा भागवणार?" मी म्हटलं, "15 दिवसात देतो. बाकी लवकर चुकती करा." हे वाक्य तो अशा सुरात बोलला की त्या सुराला सुरीसारखी धार होती. मला ती जाणवली, काळजाला झोंबली आणि डोळ्यांपुढं मला चांदण्या दिसू लागल्या. एक मोठं प्रश्नचिन्ह आ वासून समोर उभं राहिलं. हे बिल कसं द्यायचं? मी कफल्लक होतो. एक तांबडा पैसाही माझ्याजवळ नव्हता. पैसा कोठून तरी मिळेल ही आशाही नव्हती. माझ्या हक्काचं असं कोणीच माणूस इथं नव्हतं. घरी पत्र घालून मनी ऑर्डरीनं पैसे मागवण्याची अक्कलही नव्हती त्या वयात. मनी ऑर्डर वगैरे या गोष्टीच मला माहीत नव्हत्या. पैशाचे असले व्यवहार कधी केलेच नव्हते. बाळूच्या त्या मागणीनं मी पुरा हबकून गेलो. एक चिंताच मनाला लागून राहिली. अभ्यासावरचं लक्ष उडालं. दुसरं काही सुचेना झालं. रोज मधल्या सुट्टीत न चुकता जे पाय मला बाळूच्या हॉटेलात ओढून न्यायचे ते पायही गळल्यासारखे झाले. बाळूचा तगादा चुकवण्यासाठी मधल्या सुट्टीत मी शाळेतच बसून राहू लागलो. शाळेला जाता येता त्याची नजर चुकवून मी फाटकातून निसटू लागलो. खाणं पिणं सोडून दिलं. भूक मारू लागलो. हॉटेल वर्ज करून 4-8 दिवस झाले आणि मी हॉटेलात यायचा बंद झालोय हे बाळूच्या लक्षात आलं. चुकवाचुकवी करणारी गिराईकं तो बरोबर हेरायचा. काही अशा गिराईकांना दम देताना मीच स्वतः अनेक वेळा पाहिलं होतं. त्यामुळं तर मी फार गडबडून गेलो होतो. एक दिवस पटकन मी फाटकातून पसार होणार एवढ्यात बाळूची हाक आली. साधी नाही, दणकेबाज हाक. तो ओरडला, "ए पाटला, इकडं ये." आता जाणं भागच होतं. जीव मुठीत घेऊन मी जवळ गेलो. कोकरागत उभा राहिलो. खालपासून वरपर्यंत मला न्याहाळत तो म्हणाला, "का चुकवाचुकवी करायला लागलाय? हॉटेलात येणं बंद केलं? हे बघ, कमरेची चड्डी काढून घेईन. परीक्षा संपायच्या आत सगळं बिल चुकतं केलं पाहिजे." त्यानं चांगलाच दम भरला. माझी हबेलंडी उडाली. वार्षिक परीक्षा 15 दिवसांवर आली होती. त्यापूर्वी बिल देणं भाग होतं. एकूण माझं बिल होतं ₹3.40. पण त्या काळात हे एवढं बिल म्हणजे थोडं नव्हतं. प्राथमिक शिक्षकांना तेव्हा महिना ₹4 पगार होता. त्यात त्यांचा संसारही ठीक चालत असे. आता हे एवढे पैसे आणायचे कुठून? एकदा एका रविवारी आठवडी बाजारात मला 4 आणे सापडले होते. त्या गोष्टीची आठवण झाली आणि बाजारच्या दिवशी बाजार उलगडल्यावर काही सापडेल या आशेनं चांगला अंधार पडे तोवर मी बाजारपेठेत हिंडत होतो. खाली पायाकडं बघून चालायचं. अनेक चक्रा मारल्या पण काही सापडलं नाही. एक पैसा मिळाला नाही. नशीबच धड नव्हतं तर काय मिळणार? परीक्षा जवळ येईल तसा मी आत आत येऊ लागलो. जीवानं हायच खाल्ली होती. माझी ही अवस्था माझ्या एका श्रीमंत मित्रानं ओळखली. प्रभाकर भडगावकर म्हणून एक मित्र होता, माझ्याच वर्गातला. त्याच्याजवळ 15-20 रुपये नेहमी असायचे. एक दिवस तोच मला म्हणाला, "मी उसने पैसे दिले असते, पण तू परत कसे करणार?" मी म्हटलं, "घरी मिळतील. सुट्टी संपून पुन्हा आलो म्हणजे तुझे देईन." त्यानं विचारलं, "पण तू पुढच्या वर्षी इकडं आलाच नाहीस तर?" मी म्हटलं, "असं कसं होईल?" "न व्हायला काय?" असं म्हणून तो बोलला, "समजा तुझी तिकडंच कुठं सोय झाली आणि तू आलाच नाहीस तर काय करणार?" त्याची शंकाही बरोबर होती. यावर आम्ही 2 दिवस विचार केला. एक तोडगा सुचला. मी त्याला म्हणालो, "असं करूया का?" "कसं?" "तू हे बिलाचे पैसे दे. सुट्टी लागल्यावर माझ्याबरोबर माझ्या गावी चल. तोही खर्च तू कर. तिथं गेल्यावर तुझ्या जाण्या येण्याचा भाडे खर्चासह सगळे पैसे मी देतो." आम्ही मित्र होतो. त्याची मी अशी आळवणी केल्यावर त्यालाही माझी दया आली. त्याला घरी तसं स्वातंत्र्यही होतं. त्यानं माझं कर्ज फेडलं. ₹3.40 बाळूला एका रकमेनं दिले. मला त्या दिवशी त्या कर्जमुक्तीचा विलक्षण आनंद झाला. डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू ओघळले. जणू मी 1 लाखाच्या कर्जातून मुक्त झालो होतो. मुख्य म्हणजे माझी चड्डी शाबूत राहिली होती. परीक्षा संपली. सुट्टी लागली. हा प्रभाकर त्या कर्जाच्या वसुलीसाठी गडिंग लजवून माझ्याबरोबर कोल्हापूरला आला. आम्ही एक दिवस कोल्हापुरात राहिलो. दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन मी एका खेड्यात गेलो.
तिथं माझी एक थोरली बहीण होती. तिची माझ्यावर आईपेक्षाही माया होती. तिचा मला आधार वाटत होता. मी गेलो तेव्हा ती शेतात काम करीत होती. प्रभाकरला घेऊन मी त्या शेतात गेलो. मी असा अवचित आलो हे बघून ती चकित झाली. हरकूनही गेली. धावत येऊन मला पोटाशी धरत म्हणाली, असं अचानकसं कसं आलास? मला भेटावंसं वाटलं. मला काही बोलता येईना झालं. माझ्या दोन्ही डोळ्यातून घळघळ नुसते अश्रू वाहू लागले. मी कसाबसा बोललो, अक्का, मला 10 रुपये पाहिजेत. या मित्राचं मी कर्ज घेतलंय. जाण्या येण्याचे 6 रुपये मोटारीचे आणि 3 रुपये 40 पैसे त्याच्याकडून घेतलेले. असे 9 रुपये 40 पैसे द्यायचे आहेत. बाबा, 20 का असनात, मी देते की. असं रडतोस का? माझा जीव भांड्यात पडला. गाडी खर्चासह एकूण 10 रुपये मी प्रभाकरला दिले. 2 दिवस त्याला ठेवून घेतलं. चांगलं खाया प्यायला घातलं आणि तिसऱ्या दिवशी मोटारीत बसवून त्याला निरोप दिला. कर्जफेडीतून मुक्त झालो. एकूण 3 रुपये 40 पैशाचं हे देणं अशा अजब रीतीनं फेडलं आणि त्यानंतर आज तागायत कधीही आणि कोणत्याही हॉटेलात मी खातं उघडलं नाही. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.